ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी संभाजी नगर की, जहां भारत की सबसे शानदार प्रतिमा कांस्य मूर्तिकला धातु स्मारक का अनावरण किया गया। साथ ही बताएंगे कैसे संभाजी नगर में ही मनोज जारांगे पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस हुई। ऐसी और भी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। नासिक क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और ज्ञान ज्योति सविनी माई फुले भारत की सबसे शानदार प्रतिमा कांस्य मूर्तिकला धातु स्मारक का अनावरण मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और मंत्री छगन भुजबल साहब ने किया। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में मनोज जारांगे पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस हुई। महाराष्ट्र के जारांगे पाटिल केंद्र और राज्य सरकार भड़के। देखिए उन्होंने क्या कहा। भरोसा नाही, तुम्ही त्यांचेही गेम लावले, तुम्हाला किती राजकीय ज्ञान आहे हे सगळ्याला माहिती। दादागिरीचं राजकीय ज्ञान आणि जनता परिवर्तनाच्या दिशेने नेणं, हा भारत देश आपण काय म्हणू त्याला महागुरु बनवण्याकडे न्यायचं, आर्थिक सत्तेकडे न्यायचं, हे विचार वेगळे आणि दादागिरीने नेण्याचे वेगळे। अहो तुमच्यावरती न्यायपालिका सुद्धा खुश नाहीये। काय म्हणताय सर न्यायाधीश तुमच्याबद्दल? कोणाला शिकवताय तुम्ही आंदोलन हाताळायचं? सर न्यायाधीशांच्या भूमिका तुमच्याबद्दलच्या काय आहेत? इतके भयान परिस्थिती करून ठेवल्यात तुम्ही। आर्थिक सगळी जडणघडण ज्या माणसानं बसवली त्या माणसाला सुद्धा तुम्ही नीट विचारत नाहीये। तुमचे काम करण्याची पद्धत म्हणजे फक्त खुर्ची आणि खुर्ची, बस नुसते कोणत्या महाराजांनी तुमच्यासाठी काम केले नाही? कोणत्या रामदेव बाबांनी तुमच्यासाठी काम केलं नाही? त्यांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतो, तुम्हाला त्यांचे चालतो, नरेंद्र स्वामी चालते, स्वामी समर्थांचे चालते, तुम्हाला सगळ्यांचे सांगते, जय गुरुदेव चालते, तुम्हाला ते आसाराम बापूंचे भक्त मतदानाला चालते, ते रामरायमांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालते, सगळ्यांचे चालते तुम्हाला। आणखीन कोण कोण महाराज असतील त्यांचे चालते। ते बिचारा राव, ते आपला हे काय नाव आहे त्यांचं, रामदेव बाबा, ते बिचारे आपले पाय टांगड्या वाकड्या करू 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 लोकांना बिचारे ते शिकवित येत ना। त्यांचं जगाच्या पाठीवर एक प्रोडक्ट निर्माण झालं होतं, प्रोडक्ट की त्याची तोडीस तोड कोणीच करू शकत नव्हतं, कोणीच। आहे ना तुमचा माणूस तो? का बरं बंदी घातली त्यांच्या विक्रीवर, आयात निर्यातीवर? रामदेव बाबांनी काय केलं तुमचं? ते बिचार मत होतं तूप खाओ, घी खाओ, बाजरी खाओ, गहू खाओ, ज्वारी खाओ, आजची दळून आणलेली खाओ, लिंबाच्या काड्या खाय कुठं, बबूल खाय कुठं, शेंगा खाय, याच्या शेंगा खाय, येड्या बाबळीच्या शेंगा खाय, काही लाकडान गोट्यान ही पाला खाय, त्यो पाला खा, ही साबणी खाओ, त्यो करू। बिचाऱ्यात चाललं होतं आपलं कसं खायना। घातलेली बंदी तुम्ही त्याच्यावर, काय वाईट केलं त्या माणसानं? हे तुमचे हाताळण्याची पद्धत। तुमचं ऐकलं की चांगलं, नाही ऐकलं की दिधारा लगेच। पुरी बंदी घातली, साबणीवर बंदी घातली, त्याचे बिस्कुट होते पतंजलीचे, सगळा फेस फाडून टाकला त्याचा, काही ठेवलं नाही तुम्ही। हे तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत। तुम्ही स्वतःला जितकं समजताय ना तितकं सोपं नाहीये। तुमचे काम करण्याची सिस्टम फक्त तुम्हाला मिळूस तरच आहे। एकदा तुम्हाला मिळालं काय देणं घ्या, नुसते फुटा, याच्यात उभी फूट, त्याच्यात उभी फूट। अरे मला त्या राजकारणाशी नाही देणं घेणं, मला तिकडे जोडू नका। मी सत्य आज एक माणूस म्हणून बोललोय, मी आज सत्य म्हणून माणूस म्हणून बोललोय, आणि हेही शब्द क्लिअर सांगतो तुम्हाला मी। त्या महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही आम्हाला, त्या भाजपचं देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही। अहो आम्ही शास आहे, त्या काँग्रेसाने काही दिलं नाही म्हणून तर लोकांना तुम्हाला निवडून दिले ना। ते काही फायदे करीत नाहीत म्हणून तर तुम्हाला निवडून आणले लोकांनी। आता तुम्ही असे आंदोलन हाताळणार का आमचे? मग दादागिरीनी ते काही देत नाहीत म्हणून तर लोकांना तुमच्या डोक्यावर बोलायला टाकलाय ना। तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात ना, कशाला केल्यात? आणि किती दिवसाने बोलताय तुम्ही? 13 महिने आंदोलन झाल्यावर आणि निवडणुका जवळाला हाताळतो म्हणून इतक्या दिवसानंतर किती दिवस? अहो तुमचे सगळ्यांना पद्धत माहितीये, तुम्ही किती विचित्र आहे। त्या दोन भावा सुद्धा फुट पाडले राहू तुम्ही, त्यांना सुद्धा सोडलं नाही तुम्ही। जिथं तुम्ही सत्य मान्य नाही करणार, आता तुमचे कुत्रे 4-5 जण उठतीनच, आता 4-5 कुत्रे माकडे मुकडे हे, आता हे पतंजली बिस्किटावले हे आमके तमके 4-5 जण लिंबाच्या काड्या चगळणारे, हे बेसरामाच्या काड्या खाणारे, हे उठतीन जात।
तुम्हाला खरं सांगितलं की पटतच नाही, तुम्हाला पटणारच नाही ना. आम्ही तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना, त्या काँग्रेसने काही दिलं नाही म्हणून लोकांनी झपाटून पाडून टाकलं त्यांना, दारून पराभव केला त्यांना, तुम्हाला आणलं, तुम्ही असले निघाल. अरे इथं भाजपच नव्हतं, त्या बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या सानिध्यातून त्या गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा ते प्रमोद महाजन असतील, आणखीन जवाहर फडणवीस यायचे त्यावेळेस अनेक त्यांचे ते बरेचसे लोक येऊन ते जोड्या करायचे, त्याला साक्षीदार आहेत ना. शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांपासूनचे हे सगळेच येतं, काय जेवढे असतील त्याचे राणे साहेब येतं, मला वाटतं त्यांचे जुने. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।